प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र टीव्ही9च्या हाती। पत्रामध्ये अध्यक्षांप्रमाणे कार्यकारी अध्यक्षांनाही अधिकार, तर तटकरे पटेल यांच्या पत्रावरती सुनेत्रा पवार यांची नाराजी। तटकरे पटेल यांचं पत्र ग्राह्य न धरण्यासाठी सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंच्या खजिनदार असा उल्लेख। तटकरे पटेल यांच्या नावापुढे मात्र पदांचा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार। 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का असा पत्रकारांचा प्रश्न। शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित, खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख यांची उपस्थिती। राज्यामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। भाजपात विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार, मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी। केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती। बंधू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीमध्ये रवानगी, एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य। नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। इराणला अणुबॉम्ब, ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये किरकोळ वादातून 5 राऊंड गोळीबार। मुंब्रा बायपासवरील सुमय्या ताई स्कूल जवळची घटना, तिघांची प्रकृती चिंताजनक, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा, नागपूर, बीड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगावमध्ये जोरदार पाऊस। शेती पिकांसह फळबागांचंही प्रचंड नुकसान, बळीराजा पुन्हा एकदा संकटात। संपूर्ण देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकच्या अंजनेरी गडावरती जन्मोत्सवाचा सोहळा। मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन।